स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाच पगाडी परिसरात व किसननगर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। हा मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने तेथून आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावे हा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली। कोपरी पाच पगाडी मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीला ज्या किसननगर येथील शिवसेना शाखेपासून सुरुवात झाली त्या शिवसेना शाखेपासून काल संध्याकाळी म्हस्के यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रचार फेरीत सहभागी झाले होते। कोपरी पाच पगाडी किसननगर हा परिसर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे। येथून तुम्ही मला निवडून दिले त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो। येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान कराल असा शब्द द्या असे आवाहन शिंदे यांनी केले। तसेच ही निवडणूक केवळ ठाण्याची नाही तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे। आपल्या देशाला महासत्ता बनवणारी ही निवडणूक आहे। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे असेही शिंदे म्हणाले। तुम्ही 24 तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल की घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना निवडून द्याल असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला। संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात कोपरी पाच पगाडीमधून सर्वाधिक मतदान झाले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे। धोकादायक इमारत तोडताना बाजूला असलेल्या घराचे आणि घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मूर्त्यांचे झालेले नुकसान भरून न दिल्यास नाईलाजास्तव व आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी कपियत गेली काही महिने आपली पत्नी मुलगी आणि मुलासह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरला आई निवास येथे राहणाऱ्या विजय कवटकर यांनी मांडले। विजय कवटकर हे गेली 19 वर्ष दिव्यात राहत असून गणपती आणि देवीच्या मूर्त्या बनवणे त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे। ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्ठ इमारत त्या इमारतीतील सदनिका धारकांनी महापालिकेकडून धोकादायक ठरवली होती। सदर इमारत पाडताना बाजूला राहत असलेल्या विजय कवटकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। कनिष्ठ इमारतीवर कारवाई करताना कवटकर यांच्या घराच्या भिंती तर तुटल्या आहेतच याशिवाय घरात ठेवलेल्या गणपती आणि देवीच्या मूर्त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या कारवाईनंतर कवटकर यांचे सगळे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांची पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विधी आणि इतर गोष्टींसाठी नातेवाईकांचा आधार घ्यावा लागत आहे। कनिष्ठ इमारत धोकादायक नसताना त्यातील सदनिका धारकांनी कुठल्या कारणाने ही इमारत धोकादायक ठरवली असा प्रश्न कवटकरांनी विचारलाय। दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्ठ इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवर मिळून मोठी इमारत बांधायची आहे। त्या व्यावसायिकाला कवटकरात असलेली जागा हवी आहे। त्या संदर्भात कवटकर आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे एकमत न झाल्यामुळे कनिष्ठ इमारत पाडताना जाणून बुजून आपल्या घराचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप कवटकर यांनी केला आहे। कवटकर यांनी महापालिका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्याय न मिळाल्यास शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही कवटकर यांनी दिलाय। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार 20 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काल सायंकाळी विवियना मॉल येथे पीडीसी इव्हेंट या ग्रुपने फ्लॅश मॉबद्वारे जागृती केली। या मतदान करण्याबद्दल आवाहन केले। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मतदार जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत। त्याचाच भाग म्हणून काल सायंकाळी नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या विवियना मॉलमध्ये मतदार जागृती करण्याची जबाबदारी युवा वर्गाने घेतली होती। आम्ही मतदान करणार आहोत, आपणही न विसरताही राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे असे आवाहन या युवांनी नागरिकांना केले। तसेच फ्लॅश मॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मने जिंकली। लवकरच असा फ्लॅश मॉब कोरम मॉल येथे करण्यात येणार आहे। जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर, सोशल मीडिया अशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर
84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. विजय वडेट्टीवारांनी 26 अकराच्या हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, अशी खरमरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केले. ठाण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केला आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणाले की विजय वडेट्टीवारांनी 26 अकरा हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही, भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधीच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. RSS ही नसा-नसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असेही त्यांनी सांगितले. वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकवले, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. काँग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्दैव आहे. मताच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उभाटाला लगावलाय. नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असे बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते ते यांना चांगले धुतले असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते, त्यामुळे अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे असे दाखवून दिले. घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटलेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. BSVP योजनेअंतर्गत 10 लाखांमध्ये मानपाड्यातील धर्मवीर नगरमध्ये 280 चौरस फुटाचे घर देतो अशी बतावणी करीत सुरेश पवार आणि त्याची पत्नी शीला पवार या दोघांनी अनेकांची फसवणूक केली. त्यांनी घराची नोंदणी केल्याचा बनाव करून तब्बल 1,48,00,000 फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे. शिवाजीनगरमध्ये श्वेतांबरी गायकवाड यांनी या संदर्भात दिलेल्या तक्रारीनुसार सुरेश आणि शीला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील मानपाडा धर्मवीर नगरमध्ये BSVP योजनेअंतर्गत 280 चौरस फुटाची घरे
10 लाख रुपयांमध्ये मिळवून देतो अशी बतावणी करीत गायकवाड यांच्याकडून 2 ऑक्टोबर 2018 रोजी सारस्वत बँक खात्याचा 6 लाखाचा धनादेश तर त्याचे पती रोहन घाग यांच्याकडून 6 ऑक्टोबर 2018 रोजी 6 लाखांचा सारस्वत बँक खात्याचा धनादेश सुरेश यांनी घेतला. असे 12 लाखाचे धनादेश त्यांच्याकडून पवार यांनी घेतले. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे 30 ऑक्टोबर 2019 रोजी त्यांनी नौपाड्यातील सुजाता इंडस्ट्रीजमध्ये रजिस्ट्रेशन केल्याचा बनाव करीत ठाणे पालिकेचे पैसे भरल्याबाबतच्या बनावट पावत्याही त्यांनी तयार केल्या. अशाच प्रकारे त्याने गायकवाड यांच्यासह नागरिकांकडून अशाच प्रकारे पैसे घेतले. त्यानंतर मार्च 2020 मध्ये लॉकडाऊनचे कारण त्याने पुढे केले. लॉकडाऊन संपल्यावर तुम्हाला घरे मिळतील असेही तो म्हणाला. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पैसे किंवा घरी मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. कल्याण येथे त्यांच्या घरी 21 जानेवारी 2021 रोजी गायकवाड यांच्यासह काही गुंतवणूकदार गेले होते. त्यावेळी तुमचे पैसे आम्ही ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेत, आमच्याकडे तुमचे पैसे नाहीत, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी उलट भाषा शिला यांनी गुंतवणूकदारांना केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार या दाम्पत्याविरुद्ध श्वेतांबरी तसेच इतर गुंतवणूकदारांनी 3 मे रोजी न्यायालयात तक्रार दाखल केली. याची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने नौपाडा पोलिसांना दिले आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.